हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मधील PDF या शॉर्ट फॉर्म त्याला वापरला जातो. यामधील काही प्रोबॅबिलिटीज काढायला तुम्हाला विचारलेले असतात. अशी रेंज दिलेली असते, 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 4 आणि फाइंड म्हटलेलं असते प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1.5, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 is less than x is less than 2 and probability of x is greater than 2 ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अतिशय सोपं, अतिशय सुंदर, अतिशय छान. बघा, लक्ष द्या. इथं नेहमी लक्षात ठेवा, याचा वापर जो आहे तो k ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर याचा वापर करायचा आहे. k ची व्हॅल्यू असेल आणि बाकीच्या प्रोबॅबिलिटीसाठी त्यांची क्वेश्चन दिलेले असतात. आता पहिली आपली स्टेप तीच आहे बघा, इंटिग्रेशन काय. फर्स्ट एग्जांपल काय आहे बघा, x इज लेस दॅन 1.5. 1.5 पेक्षा लेस दॅन म्हणजे 1.5 याच्या तिथे कुठेतरी असेल मध्ये, त्याच्यापेक्षा लेस दॅन कमीत कमी होऊ शकतो किती, 0 होऊ शकतो. ह्याच्यापेक्षा आपण काहीही कमी करू शकत नाहीये. म्हणजे 0 to 1.5 लिमिट घेताना 0 to 1.5 हे समजलं का बघा. लिमिट घेणं महत्वाचं आहे. 1.5 इथं काय तसंच आहे, 1 to 2 घ्यायचं विषयच नाही. पण 1.5 पेक्षा लेस म्हणजे किती लेस, तर 0 पर्यंत लेस. म्हणजे 0 to 1.5 असं लिमिट घ्यायचं. आणि f of x dx 0 to 1.5 f of x तुमचा हा आहे x by 8 dx. हा 1 by 8 बाहेर काढा, 1 by 8 ॲज अ कॉन्स्टंट आणि x चं इंटिग्रेशन x square by 2, x integration x square by 2, 0 to 1.5. हा जो 2 आहे डिनॉमिनेटरला, तो इकडे बाहेर 2 means 1/2 बाहेर घेतला तर ह्या 2 ने याला मल्टिप्लाय होणार. 1/16 x square 0 to 1.5. आणि मग पहा 1/16 इथं 1.5 ठेवायचा, 1.5 रेज स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. पुट अप्पर लिमिट ॲट द प्लेस ऑफ x minus 0x. Therefore 1/16 1.5 is square is 2.25. 15 चा स्क्वेअर करायचा 2 to 5 आणि 2 डेसिमल. तर स्क्वेअर आहे म्हणून 2 डेसिमल जायचं. स्क्वेअर असेल तर 2 डेसिमल, क्यूब असेल तर 3 डेसिमल, फोर्थ असेल 4 डेसिमल. इकडं सरकायचं या बाजूला. हे त्याचा आन्सर. 0 चा स्क्वेअर 0 आणि आन्सर तुमचं मिळालं 2.25 डिवाइड बाय 16 इज आन्सर. डिवाइड करू शकता, नाहीतर नाही केलं तरी चालेल. पूर्ण काय पॉईंट जाणार समजलं. हे झालं फर्स्ट. आता सेकंड काय बघा, त्यांनी सरळ लिमिट दिले 1 to 2. लिमिट काय दिले 1 to 2 आहे बघा. बाकी काही चेंज करणार नाही. एक्झाम्पल मधला लिमिट फक्त चेंज करणार. कसं होईल बघा. सेकंड एक्झाम्पल 1 to 2 1 to 2 1 to 2 बाकी सगळं सेम. 1 to 2 इथे फक्त चेंज होईल. सेकंड एक्झाम्पल लक्षात घ्या. बेसिकली तेच फंक्शनच ते आहे, त्यामुळे बेसिकली तेच, त्याच्यात काही चेंज नाही करणार मी. आता फक्त इथं चेंज होईल. 1/16 2 चा स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 1/16 4 minus 1 means 4 minus 1 means 3/16 is the answer. 3/16 is the answer. समजलं का बघा. 3/16 is the answer. समजलं का. हे सेकंड एक्झाम्पल. 1 to 2 डायरेक्टली रेंज दिलेलीच आहे, त्यामुळे तो व्हायचं नाही. आता इथं बघा थर्ड मध्ये x इज ग्रेटर दॅन 2 पेक्षा मोठा. या रेंजमध्ये कोण असू शकतो,
2 मध्ये कुठेतरी असेल, इथे मिडलला कुठेतरी 2 असेल. 2 पेक्षा मोठा म्हणजे किती असू शकेल? 2 to 4 ना. 2 to लास्ट कोण आहे? 4 आहे. जसं इथं आपण इकडे लास्ट कोण आहे? 0 to 1.5 घेतला. तसे इथे काय घेणार? 2 पेक्षा मोठा. x इज ग्रेटर देन 2. सो 0 to 2 to इथं 2 येणार, इथं 4 येणार. थर्ड एक्झाम्पल काय बदललं बघा. 2 to 4 ओनली लिमिट, अप्पर लिमिट लोअर लिमिट चेंज करतोय. 2 to 4, 2 to 4 समजते का बघा. 2 पेक्षा मोठा म्हणजे किती मोठा? तर 4 पर्यंत मोठा. 2 to 4. बाकी सगळं सेम. इथं 4 चा स्क्वेअर, इथे 2 चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 4 इज 16, स्क्वेअर ऑफ 2 इज 4, 16 minus 4 is 12, 12 by 16. हे 16 कसं आले समजते का? 2 into 8, 16. आणि मग आन्सर आलं त्याचं डिवाइड करायचं म्हणजे 4 4 नी 4 3 जा 4 4 जा 3 by 4 येते. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स तुम्हाला विचारली जातात. समजलं का बघा. आता मी अजून एक एक्झाम्पल अशाच प्रकारे तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवणार आहे. बघा क्वेश्चन आहे असा. f of x equal to 1/5 only 0 is less than equal, x is less than equal 5. Probability of find probability of 1 is less than, x is less than 3. Probability of x is greater than 4. असे दोन एक्झाम्पल्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. व्हेरी सिंपल. इथे k ची व्हॅल्यू फाइंड करायची नाहीये, त्यामुळे आपल्याला तिथं 1 घ्यायची काही विषय नाहीये. हे बघा इंटिग्रेशन, फर्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन लिमिट काय दिले? 1 to 3 f of x dx. 1 to 3 f of x is 1/5 dx. आणि तुम्हाला आता सांगितले इंटिग्रेशन ऑफ k dx is kx. Integration of k dx is a kx. So 1/5 x, kx means 1/5, k हा झाला 5. So 1 to 3 kx लक्षात घ्या. k means constant, any constant to x याचं इंटिग्रेशन करायचं. मग आता इथं 1/5 x च्या ठिकाणी 3 पुट आउट करा, x च्या ठिकाणी 1 पुट आउट करा. So 1/5 into 2, so 2/5 is the answer. Answer of first example. फक्त महत्वाचं काय इथं 1/5 चे इंटिग्रेशन तुम्हाला x kx हा k आणि हा x k कॉन्स्टंट बाजूला काढला. समजलं हे तुम्हाला? झाले हे एक्झाम्पल संपलं. 2/5 इज आन्सर. आता पुढे सेकंडचं बघा. सेकंड बघा. x is greater than 4. 4 पेक्षा मोठं किती मोठं होऊ शकतं? लास्ट कोण आहे? 5. सो 4 to 5. 4 to 5 लिमिट, मेन लिमिट आहे लक्षात घ्या. यात फार असं अवघड काहीच नाही. लिमिट फक्त कसं डिसाइड करायचं पहा. x is greater than 4. x हा 4 पेक्षा मोठा, पण किती मोठा? 5 पर्यंत. 4 to 5. मग 1/5 dx, 1/5 dx. आपण हे 1/5 फंक्शन तेच घ्यायचं. 1/5 कॉन्स्टंट काढला. इथं 4 to 5 येईल, 4 to 5 येईल. 1/5 as it is. So here value only changes 5 minus 4. So it will get 5 minus 4 is 1. So it is answer 1/5 is the answer. Finish. It is the answer of that example. समजले का? अशा छोटी छोटी एक्झाम्पल्स तुम्हाला विचारतात.
कधी के काढायला विचारतील, के काढून पुन्हा 2 क्वेश्चन्स विचारतील. अलग लक्षात. आता एक एक्झाम्पल असं आहे बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 3 आणि लिमिट आहे -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. आणि फर्स्ट क्वेश्चन आहे व्हेरीफाय एटीचं पीडीएफ. म्हणजे ते 1 येते का शोधायचं आहे पहिला, 1 येते का, खाली 1 येते का शोधायचे. नंतर दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन इक्वल 1 असं दिलेलं आहे. आणि थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड प्रोबॅबिलिटी that x is negative. X is a negative. असा क्वेश्चन आहे. x is a negative. x is a negative असा क्वेश्चन आहे. असू द्या, बघूया आपण काय करायचं. पहिल्यांदा काय करूया आपण, पीडीएफ आहे का हे चेक करू. पीडीएफ असणे म्हणजे काय करणे, 1 आन्सर येतं का चेक करायचं. म्हणजे लिमिट घेताना हेच घ्यायचं, कारण लिमिट काय पाहिजे ना, मग लिमिट हे घ्यायचं बघा. इंटिग्रेशन 1 to 2 -1 to 2 काय -1 to 2 x स्क्वेअर बाय 3 dx. म्हणजे इथे पहिला आपण नेहमीप्रमाणे f of x dx म्हणत असतो. f of x is -1 to 2, f of x is x square by 3 dx. 1 by 3 as a common, and that's integration x square च x2 by 3 -1 to 2 कुठला हा फॉर्म्युला n plus 1 by n plus 1, 2 plus 1 by 2 plus 1, 2 plus 1 is 3, 3 by 3, so 1 by 3. 2 ची व्हॅल्यू ठेवली इथं, 2 cube by 3 minus 1 cube by 3 अप्पर लिमिट लोअर लिमिट. किंवा आणखी एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. आणि हे जर का बायचं जर का डिनॉमिनेटरचा गोंधळ होत असेल, हा 3 बाय घ्यायचा, 1 by 9 मग असे आपण घेतलो तसा 1 by 9 इथं ठेवा. अप्पर लिमिट म्हणजे 2 क्यूब मायनस -1 क्यूब, हे सोपं पडतं, म्हणजे डिनॉमिनेटरचा गोंधळ नाही. 2 क्यूब माहिती आहे तुम्हाला, 1/9 इंटू 2 क्यूब इज 8 -1 चा क्यूब हा -1 असतो, -1 चा क्यूब -1, सो 1/9 इंटू मायनस प्लस 9 कट इक्वल टू 1. आणि मग 1 आन्सर आपण काय म्हणतो, देअरफॉर f of x is a PDF. आणि पीडीएफ असेल तरच प्रोबॅबिलिटी पुढे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन जर असेलच तरच आपण पुढचे आन्सर्स काढू शकतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन नसेल, म्हणजे 1 जर काय त्याची ॲडिशन येत नसेल तर आपण पुढचा आन्सर काढू शकत नाही. आणि सो इट इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बिकॉज दॅट आन्सर इज 1. आता इथं पहा, मग इथं आता सेकंड क्वेश्चन विचारले 0 to 1, फक्त एवढंच करणार आहे. आता लिमिट चेंज करणार सेकंडला, हे जरा फक्त सेकंडला काय चेंज करणार मी, हे फक्त चेंज करतो, लिमिट चेंज करतो, बाकी तसं काही चेंज होणार नाही. लिमिट काय तुमच्याकडे 0 to 1, 0 to 1, 0 to 1, 1 by 9, 1 cube minus 0 cube, so 1 by 9
1 cube is 1 minus 0 equal to 1 by 9. Yes, it is answer. सेकंड काय आन्सर म्हणजे एक तुम्ही व्यवस्थित सॉल्व केला की तेच पुन्हा रिपीट करायचं आहे, बाकी चेंज काय करायचं नाही, तेच बघून रिपीट करायचं, त्यातच व्हॅल्यू पुट आउट करायचे. त्यामुळे सेकंड क्वेश्चन तुमचा हा झाला. आता थर्ड क्वेश्चन विचारलाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज निगेटिव्ह. प्रोबॅबिलिटी that x is निगेटिव्ह, याची प्रोबॅबिलिटी काय त्याचा x निगेटिव्ह आहे. x निगेटिव्ह कुठून असू शकेल? -1 to 0 पर्यंत, म्हणजे 0 पासून इकडे निगेटिव्ह असू शकेल. x कसा असला पाहिजे? निगेटिव्ह असला पाहिजे. x निगेटिव्ह चालतो, प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह नाही चालत, x निगेटिव्ह चालतो. पण प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह नाही चालला म्हणजे तुम्ही इथं 0 असणार आहे मध्ये कुठेतरी, बघा -1 0 1 2, म्हणजे एवढीच व्हॅल्यू तुमची घ्यायची. x निगेटिव्ह पाहिजे म्हणजे 0 पासून इकडे पाहिजे असा त्याचा, म्हणजे माझं लिमिट काय चेंज होणार? -1 आणि 0 मध्ये लहान कोण? लोअरला लहान असतं, लक्षात. लोअरला लहान, अप्परला मोठं. लोअर लिमिट स्मॉल असतं, अप्पर लिमिट नेहमी मोठं असतं, लक्षात घ्यायचं. म्हणजे -1 to 0, 0 मोठा आहे -1 पेक्षा. पुन्हा हे तसंच -1 to 0, -1 to 0. मग इथं पुट आउट करताना मी काय करणार? हे 9 339 झालं, इथं मी 0 ठेवणार, 0 क्यूब, म्हणजे तुमचं जे काय हे 3 बाहेर आलं तर x क्यूब झालेला आहे आणि हा -1 चा क्यूब, आणि मग तुमच्याकडे आन्सर येईल 1 by 9 0 -1, so 1 by 9 into bracket 1 equal to 1/9. हे आन्सर फिनिश. समजलं का? बघा, अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मधल्या या कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल मध्ये विचारले जातील. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक करा. पहिला लाईक करत चला, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत चला, सबस्क्राईब चॅनल करत चला, शेअर करा मित्रांच्या मध्ये. थँक्यू.